जरांगे मुख्यमंत्री झाले तरी जोपर्यंत जस्टिस रोहिणी आयोगाच्या जजमेंट प्रमाणे जोपर्यंत माझा मराठा बांधव सामाजिक मागासले पण प्रूव्ह करू शकत नाही तोपर्यंत जरांगेचा बाप जरी आला, शरदचंद्रजी पवार जरी आला तरी ओबीसीचं आरक्षण संपू शकत नाही. आणि जरांगेला सांगा. A few moments later. या जीआर मधला शेवटचा जो पॅराग्राफ आहे तो पॅराग्राफ एका ऍफिडेव्हिट वरती गावामधील एखाद्याही माणसाकडे कुंड्याचं सर्टिफिकेट असेल आणि त्या माणसानं जर हे ऍफिडेव्हिट दिलं तर त्या गावातल्या ज्या माणसांनी सर्टिफिकेट मागितलंय त्या माणसांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? क्या तकलीफ है इनको? की स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील आणि नातेसंबंधातील, गावातील, कुळातील, नातेसंबंधातील एखाद्या व्यक्तीकडे जर कुणबी सर्टिफिकेट असेल आणि त्यानं जर ऍफिडेव्हिट दिल्यास त्या माणसाला सर्टिफिकेट देण्यात यावे. म्हणजे मला सांगा, गावामधली व्याप्ती, गावामध्ये कोण कोण आहेत त्याचं काही इथं बोललेत का? नात्यातील आणि कुळातील. मग नातेसंबंध कोणते? आंतरजातीय विवाह झाला असेल तर त्याला पण देणार का तुम्ही? त्याच्याबद्दल इथं काही बोललेलं नाही. गावातील, नात्यातील, कुळातील म्हणजे सगळे सोयरे सरसकट असा या 3 शब्दाचा अर्थ होतो. म्हणजे सरसकट आणि सगळ्या सोयऱ्या एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना, मैं पहुंच जाऊंगा.